नमस्कार. आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या एका विचाराने फक्त तत्वज्ञानच नाही तर संपूर्ण समाज, हो अख्खा समाज बदलून टाकला. आणि ते होते रामानुजाचार्य. तर कोण होते ते शिक्षक ज्यांनी भक्ती आणि समानतेच्या विचारांनी भारताला अक्षरशः शतकानुशतके बदलून टाकलं? हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, कारण त्यांची शिकवण आजही तितकीच रिलेव्हंट आहे, आपल्याला प्रेरणा देते. चला तर मग त्यांचा हा अविश्वसनीय प्रवास समजून घेऊया. तर पहिला भाग आहे एका ध्येयाने प्रेरित व्यक्ती. म्हणजे प्रत्येकाला मुक्तीचा मार्ग मिळावा यासाठी त्यांची जी एक तीव्र तळमळ होती ना, त्यातूनच हा सगळा प्रवास सुरू झाला. रामानुजाचार्यांचं आयुष्य पाहिलं ना तर ते एका मोठ्या प्रवासासारखंच होतं. जन्म चेन्नईजवळच्या श्री पेरुमुदूरमध्ये झाला, शिक्षण कांचीसारख्या प्रसिद्ध ठिकाणी झालं. पण त्यांच्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉइंट आला तो श्रीरंगममध्ये. तिथे त्यांना चक्क चोळ राजाच्या विरोधाला सामोरं जावं लागलं आणि याच संघर्षामुळे त्यांना कर्नाटकात स्थलांतर करावं लागलं. तिथे राजा विष्णुवर्धनाने त्यांचं स्वागत केलं आणि मेलुकोटेमध्ये त्यांनी आपल्या सर्वात महत्त्वाच्या कार्याची, चेल्वनारायण मंदिराची स्थापना केली. खरं तर हा संपूर्ण प्रवासच त्यांच्या विचारांना आकार देत होता. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, एक क्रांतिकारक विचार. आणि हा विचार होता विशिष्टाद्वैत. ऐकायला थोडं अवघड वाटतंय, नाही का? पण हा जगाकडे पाहण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन होता. तर हे विशिष्टाद्वैत म्हणजे नेमकं काय? बघा, हे एक क्वालिफाईड नॉन ड्युअलिझमचं तत्वज्ञान आहे. सोप्या भाषेत सांगते. कल्पना करा सूर्य आणि सूर्याची किरणं. किरणं सूर्यापासूनच येतात, बरोबर? ती सूर्यावरच अवलंबून आहेत. पण किरणं म्हणजे काही सूर्य नव्हेत, त्यांचं अस्तित्व वेगळं आहे. अगदी तसंच रामानुजाचार्य म्हणतात की आत्मा आणि निसर्ग म्हणजे आपण आणि हे जग हे देवावरच अवलंबून आहोत. पण आपण आणि देव एकच नाही, आपलं अस्तित्व वेगळं आहे. आणि हा फरक खूप खूप महत्वाचा होता, कारण त्या काळात प्रचलित विचार काय होता की आत्मा आणि परमात्मा म्हणजे आपण आणि देव एकच आहोत. पण रामानुजाचार्यांनी ठामपणे सांगितलं, नाही, ते एक नाहीत. आणि या एका छोट्या वाटणाऱ्या बदलाने सगळं चित्र पालटलं. त्याने भक्तीचा मार्ग सगळ्यांसाठी खुला केला. विचार करा, जर देव आणि आपण वेगळे असू तरच आपण त्याची भक्ती करू शकतो ना, त्याच्याशी एक नातं जोडू शकतो. अर्थात इतका मोठा विचार मांडल्यावर तो लोकांपर्यंत पोचवणं आणि सिद्ध करणं गरजेचं होतं. त्यासाठी रामानुजाचार्यांनी अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले, जसे की वेदांत संग्रह, वेदांत सार, श्रीभाष्य. पण यातल्या त्यात गीता भाष्य हा ग्रंथ खूप खास मानला जातो. का? कारण याच ग्रंथामध्ये त्यांनी भक्तीचं महत्त्व सर्वात जास्त जोर देऊन सांगितलं. पुढचा भाग, तिसरा, सर्वांसाठी एक मार्ग. आता तत्वज्ञान तर समजलं, पण मग सामान्य माणसासाठी मुक्तीचा मार्ग कोणता? तर रामानुजाचार्यांनी ॲब्स्ट्रॅक्ट फिलॉसॉफीला एका व्यावहारिक जीवनपद्धतीत आणलं आणि ते मार्ग होते भक्ती आणि प्रपत्ती. त्यांनी मुक्तीसाठी दोन अगदी सरळ मार्ग सांगितले. पहिला म्हणजे भक्ती. म्हणजे काय? तर देवावर प्रचंड अढळ श्रद्धा ठेवणं. आणि दुसरा मार्ग होता प्रपत्ती, म्हणजे संपूर्ण विनावट शरणागती, स्वतःला पूर्णपणे देवाच्या स्वाधीन करणं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती माहितीये? हे मार्ग काही विद्वान किंवा पंडितांपुरते मर्यादित नव्हते. हे मार्ग प्रत्येकासाठी, अगदी प्रत्येकासाठी खुले होते. आणि आता आपण त्यांच्या कार्याचा सर्वात मोठा परिणाम पाहणार आहोत. चौथा भाग, समाज सुधारणा आणि वारसा. कारण रामानुजाचार्यांचे विचार फक्त अध्यात्मापुरते किंवा मंदिरांपुरते मर्यादित राहिले नाहीत, ते थेट समाजात पोचले आणि त्यांनी समाजाला एक नवं रूप दिलं. त्यांच्या समाज सुधारणेचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं ना, तर ते हे आहे: जातीभेद त्यांना मान्य नव्हता, संपला विषय. त्यांच्यासाठी देवाच्या दारात सगळे, अगदी सगळे समान होते. जरा विचार करा, आजपासून 1000 वर्षांपूर्वी हे म्हणणं आणि आचरणात आणणं ही एका सामाजिक क्रांतीपेक्षा खरंच कमी नव्हतं. आणि त्यांच्या ह्या विचारांचा प्रभाव किती दूरपर्यंत आणि खोलवर पोहोचला हे पाहण्यासारखं आहे. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना समाजात एक मानाचं स्थान मिळवून दिलं. त्यांच्याच शिकवणीतून प्रेरणा घेऊन उत्तर भारतात रामदास, रामानंद यांसारख्या संतांनी भक्ती चळवळीला सुरुवात केली. आणि एवढंच नाही, तर विजयनगरसारख्या बलाढ्य साम्राज्याच्या तुळू आणि अरविदू शासकांनी सुद्धा त्यांचे अनुयायी होणं पसंत केलं. म्हणजे विचार करा, समाजापासून ते साम्राज्यापर्यंत सगळीकडे त्यांच्या विचारांचा ठसा उमटला होता. आणि हा वारसा फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरता मर्यादित नाहीये, तो आजही जिवंत आहे, आजही टिकून आहे.
मेलुकोटे आणि श्री पेरुंबदूरचा यतिराज मठ असो, म्हैसूरचा परकाल मठ असो किंवा श्रीरंगमचा अंधवन मठ यांसारख्या अनेक प्रसिद्ध संस्था आजही रामानुजाचार्यांची परंपरा आणि त्यांचे विचार तितक्याच निष्ठेने पुढे घेऊन जात आहेत. तर शेवटी हाच एक प्रश्न उरतो की एखाद्या व्यक्तीचा विचार जो भक्ती आणि समानतेच्या पायावर उभा आहे तो शतकानुशतके एका संपूर्ण समाजाला कसा काय बदलू शकतो, कसा प्रेरणा देऊ शकतो. रामानुजाचार्यांचं आयुष्य आणि त्यांचं कार्य आपल्याला याच एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतं.